प्लीज प्लीज विनंती आहे, यंगस्टर पापडी गणेश कक्कड सर आपण संपर्क साधा, कारण की या स्पर्धेमध्ये तुम्हाला नियमावली आहेत, जे काही बंधन आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्यानंतर मॅच सुरू होणार आहेत. ही आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे आयोजकांच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 मॅचमध्ये ते आपल्याला कंपल्सरी झालेलं आहे. हा विजय 5556 आपल्यालाही 30 विनंती असणार आहेत आयोजकांच्या वतीनं. पहिला बॉल आपण पाहिला तर या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे तर दुसरा धाव या ठिकाणी कंप्लीट केली जात आहेत. 2 धावा येत आहेत. वेलकम गणेश कक्कड सर, आपलं सरसे स्वागत आहे. एक लिजन खेळाडू म्हणून नेहमीच ज्यांना आपण पाहतायत. एका बाजूला विनय मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला संतोष आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर संतोष जाधव पिण्या आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एनवरती संतोष आहेत. यावेळचा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा मात्र हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळलं गेलेत आणि त्या ठिकाणी पंच मात्र डिक्लेरेशनचा इशारा घोषित करतायत. डिक्लेअरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 3 धावा. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला 2. एका बाजूला आपण पाहिलं तर संतोष एक लिजन खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहेत वसे संघासाठी. हा आणि बॅटने जर चेंडू मात्र डिक्लेरेशनच्या माध्यमातून गेला तर अंपायर स्ट्राईक चेंज असणार आहेत. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 3. एका बाजूला आपण पाहिलं तर विनय, दुसऱ्या बाजूला संतोषी जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर संतोष जाधव पिण्या यांना आपण मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती पाहतायत. चला घाई करा, जास्त वेळ आपण मैदानावरती दवडणार नाही आहात याची तुम्हाला विनंती असेल, नम्र विनंती असणार आहे. गोलंदाज मार्कवरती पुण्यात आपण पाहिलं तर संतोष. षटका दरम्यान पुढचा बॉल, हो चांगला बॉल पाहायला मिळाला. तर चेंडू मात्र आपण पाहिलं तर अगदी बॉडीवरती ब्रश होतोय. अंपायर लेग बायचा इशारा घोषित करतायत. लेग बायच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने मात्र वाढत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 4. आणि लेग बाय जर असेल तर स्ट्राईक ती तुम्हाला तुमच्याकडे राखून ठेवावी लागेल. बॅटला जर लागून बॉल पाठीमागे गेला तर स्ट्राईक आहे ती चेंज होणार आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर संघाच्या एकूण धावा 4. बॉलचा खेळ मैदानावरती संपला गेला आतापर्यंत 3. अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. यानंतर होणारी मॅच जुदानी 11 आणि काजू 11 या 2 संघादरम्यान होणार आहेत. काजू 11 आपण संपर्क साधायचा आहे. कार्तिक 11 या नावाने हा संघ आपण मैदानावरती आज पाहणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती संघाची पुन्हा जर पाहिली तर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूण धावा 5. वेलकम विकास दुबे काजू यांना आपण पाहतात त्या ठिकाणी दाखल होत असताना सध्याच्या घडीला. नेक्स्ट मॅच मध्ये आपण त्यांनाही पाहणार शोध देखील दाखल झाला, त्यांचंही स्वागत. यावेळचा जर बॉल पाहिला तर पुन्हा एकदा मात्र वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विजय जाधव यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावत असताना आपण पाहतात अकबर यांच्या हातामध्ये फेकी केली गेली. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती येतोय. संतोष जाधव पिण्या यांच्याकडे देखील प्रचंड वेग आहेत, अनुभव आहेत आणि नेहमीच सातत्याने गोलंदाजी मात्र आपण त्यांची भरपूर वेळा पाहिलेली आहेत ते संतोष. यावेळचा बॉल पुन्हा मात्र फटका खेळलाय त्या ठिकाणी संतोषाच्या बॅटमधून आणि चेंडू निघून जाईल. पुन्हा त्या डिक्लेरेशनच्या माध्यमातून मिळेल 1 रन. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत यंगस्टार पापडी या संघाच्या 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत उभारल्या गेल्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊयात. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर समीर महाडिक मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती दाखल होत आहेत. सेकंड ओव्हर बिगबान तेज सरार मारा करणं तेही पसंत करतायत. पाहूयात आता समीर महाडिक मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. गाव टू गावचं क्रिकेट, त्यानंतर आपण पाहिलं तर ओपनचं क्रिकेट.
खेळत असताना आपण सातत्याने पाहिलेलं आहे समीर यांनाही. पण समीर आता कशा प्रकारे गोलंदाजी करतात, त्यांच्या समोर असलेले बॅट्समॅन संतोष आहेत. संतोष यांच्याकडे देखील ती क्षमता आहे, ती ॲबिलिटी आहे, ती आज मात्र मैदानावरती दाखवण्याची ही वेळ आहे. गोलंदाज समीर. यावेळचा बॉल समीरचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती संतोष यांच्या बॅट मधून आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लॉंगेस्ट रीच, षटकार 6 रन. थँक्यू. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 6 धाब्यांचा फटका मैदानावरती खेळला गेलेला आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 12. 12 रन ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंगचं प्रत्यक्षीकरण मैदानावरती. पंच 1 मिनिट फक्त. पंच. कुठल्याही खेळाडूला त्रास होणार नाही त्याची आपण काळजी घेतोय. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 12. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. पुढचा बॉल समीर यांचा बॉल. पुण्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉलला खेळला गेला, हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी विकेट किपर विजय देखील पोहोचले होते. बॉलवरती 2 धावा तर मैदानावरती घेतल्या गेल्या. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नाकडे या ठिकाणी वळतायत, परंतु बॉलची फेकी केली गेली आणि या 2 धाब्यांवरती मात्र समाधान या ठिकाणी व्यक्त करावं लागलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा 2 ने वाढत असताना संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती मात्र 14. आतापर्यंत षटकामध्ये विचार केला तर 2 बॉलचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 14. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असणार आहेत. स्ट्रायकरवरती बॅटर आहेत संतोष. समीर महाडिक या षटकादरम्यान पुढचा बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा. यावेळचा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वेगवान तेज तरार बॉल पाहायला मिळाला. बॉल मात्र निघून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया मात्र कळत आहेत आणि डिक्लेरेशनच्या माध्यमातून 1 धाव देखील मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट +1 एकूण 2 धावा ऍड होत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचत असताना 2 ने मात्र धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 16 ऑन स्कोर कार्ड. समीर महाडिकच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर संतोष सध्या बॅटिंग करतायत आणि बॅटिंग करत असताना मैदानावरती धावसंख्या जर सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 16 धावा ह्या मात्र लगावल्या गेल्या आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून जातोय. डिक्लेरेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा 1 रन मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढेल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 17. 17 धावा ऑन स्कोर कार्ड मात्र लगावल्या गेल्या. डिबेट लाईव्ह ऑफिशियल टीम देन तांडेल, कार्तिक, कॅमेरामॅन साहिल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल थोडासा खाली राहिलाय. बाईचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि बाईच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर संघाच्या मात्र जाऊन पोहोचतायत. 1 धावेने संघाची धावसंख्या 18 धावा. 1-1 धाव खूप निर्णायक असतं क्रिकेटमध्ये. मागील मॅचमध्ये आपण तो संघर्ष पाहिलात. बलाढ्य साईड तर अगदी टीम वसईची देखील आपण पाहिली, परंतु त्यांच्या अगेन्स्ट बदाम इलेव्हननं संघर्ष मैदानावरती केला होता. हुकच्या फटक्यामध्ये पुन्हा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉलला खेळला गेला दूरवरून काढत. ते मात्र सध्या बॉलवरती वेगाने पुढे आल्यात. ओहो, चांगली फिल्डिंग मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 1 धाव मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्या दुसरं मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 19 धावा. षटकादरम्यान आतापर्यंत 5 बॉल फेकून झाले. शेवटचा बॉल मैदानावरती मार्गस्थ होईल. धावा धावफलकावरती 19 धावा. विकेट अजूनपर्यंत गमावलेली नाही. ही चांगली बाजू आहे यंगस्टर पापडीची. फटका खेळलाय परफेक्टली मिडल ऑफ द बॅट झालाय का चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र बॉल वरती येण्याचा प्रयत्न करतायत आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर घडलंय काय मैदानावरती. पंचांची प्रतिक्रिया आपण पाहूया. त्या ठिकाणी 2 धावा तर मैदानावरती घेतल्या गेलेल्या आहेत. डिक्लेरेशनच्या माध्यमातून 2 आहेत की 3 आहेत याची चर्चा सध्या मैदानावरती रंगणार आहे. यस 2 धावा आहेत. यस काही मैदानावरती आपण पाहिलं तर जिथे बाजू आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा जे झोन आहेत
लॉंग लेगचा जो झोन आहे त्या ठिकाणी त्या डिक्लेरेशनच्या माध्यमातून 2 धावा असणार आहेत. त्याही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत कळवल्या गेलेल्या आहेत. 2 धावा मैदानावरती येतात. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल मध्ये 21 रन केले गेले आहेत आणि अजूनही 12 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊया. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 12 बॉल मध्ये 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सद्दाम गोलंदाजी मार्क्सवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सद्दामचा पहिलाच बॉल आपण पाहिला तर भिरकावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 1 धाव तर मात्र मैदानावरती घेतले गेले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानावरती होईल का? स्वतः विजय जाधव त्या ठिकाणी जात आहेत. बॉल अडवतायत, फेकी करतायत. 1 धाव मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर 1 ने संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती लगावली गेली आहे. ती मात्र 22 धावा. 2.1 चेंडू जातापर्यंत खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती आहेत 22. सद्दाम वर्सेस पुन्हा संतोष असा सामना रंगेल. राऊंड विकेट हाताळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र ती चुकी आपल्याला पाठीमागे पाहायला मिळते विजय जाधव यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा सिग्नल +1. एकूण 2 धावा मात्र ऍड होत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 2 ने मात्र पुढे जात असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा ऑन स्कोर कार्ड मात्र लगावल्या गेलेल्या आहेत. एक्स्ट्रा मात्र धावा आहेत त्या निर्णायक ठरू शकतात. सिंगल धावा आहेत त्या निर्णायक ठरू शकतात. भरपूर काही गोष्टी आहेत त्याही मैदानावरती होऊ शकतात. त्याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. कार्तिक आम्हाला माहिती देतात आतापर्यंत किती एक्स्ट्रा रन आलेले आहेत त्याची देखील. यावेळचा बॉल तुटून पडले. शॉर्ट बॉल आणि त्याच्यावरती योग्य तो प्रहार करत असताना बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंगेस्ट स्ट्रीट षटकार 6 रन. थँक्यू. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 30. बॅटिंग करत असताना आपण पाहतात यंगस्टार पापडी या संघाची मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. विजय 555 संघाच्या अगेन्स्ट. आणखीन एक कडक स्ट्रोक. आधी तर सुंदर होता आता तर त्याच्यापेक्षा देखील ती सुंदर आहेत आणि बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. संतोष यांच्या बॅटमधून आणखीन एक कडक स्ट्रोक. षटकार 6 रन. थँक्यू. धावफलकावरती धावा 36. संतोष धावळे सध्या मैदानावरती ऑन फायर आहेत. फायर नाही रेग्युलरली फायर होतात आता सध्या मैदानावरती. 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावले गेले आहेत. नेक्स्ट मॅच असेल 2 संघादरम्यान. आपण तोही मॅच पुढचा मॅच आपण पाहणार आहोत. धावा धावफलकावरती 36. 36 धावा. पुढचा बॉल. ओहो सद्दाम यांचा बॉल त्याच्यावर देखील आसमानी टोला. 6 अगेन 6 मैदानावरती ठोकलाय. बॅक टू बॅक 3 सिक्सर. थँक्यू. शॉर्ट लेनचा वापर होतोय त्याच्यावरती पूल केले जातात त्याच्यावरती प्रहार केले जात आहेत आणि संतोष सध्या मैदानावरती आपली अनुभवी बॅटिंग आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. अनुभव काय असतो तो संतोष आतापर्यंत मैदानावरती दाखवून देत आहेत. अगदी तुटून पडल्यात सद्दाम यांच्या अगेन्स्ट. 5वा बॉल. पुण्याचा मात्र पूल करण्याचा प्रयत्न प्रॉपर पूल नाही झाला. चेंडू मात्र निघून जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत बॉलवरती वेगाने पुढे येत आहेत. 1 रन घेतला. दुसऱ्या रनचा प्रयत्न जोखीम पत्करणारा ही रन आपल्याला पाहायला मिळाली होती. प्रयत्न 3ऱ्या रनचा मैदानावरती सुरू केलेला आहे आणि पाहता पाहता मैदानावरती 3 रन. नशिबाची साथ कधी कधी तुमच्या बाजूने असेल तर अशा गोष्टी मैदानावरती घडतायत. एका एंडला असं वाटलं की डेंजर झोनला संतोष आहेत की काय परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर बरोबर विकेटच्या बाजूने हा बॉल लागत असताना पुन्हा एकदा मात्र चेंडू त्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट होतात. धावसंख्या 45.
45 धावा धावफलकावरती लगावले गेले आहेत. शेवटचा बॉल आता मैदानावरती बाकी आहेत. या षटकामध्ये धावा ज्या आहेत ना त्या अगदी वेगाने मात्र घेतल्या गेलेल्या आहेत सद्दाम यांच्या अगेन्स्ट. आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा मात्र बॉलला खेळला गेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे येत आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात. दुसरी धाव मैदानावरती मात्र कंप्लीट होईल. आता मैदानावरती एक दृश्य घडलंय. त्या ठिकाणी तिसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालेला आहे आणि तिसरी धाव घेत असताना मैदानावरती खेळाडू बाद होत आहेत. धक्का लागलाय तो मात्र पहिला आणि 3 षटकांच्या खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या आहेत. त्या 47 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत. डीजे महबूबा महबूबा नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर सोहेल दाखल होत आहेत आणि शेवटच्या षटकात आणण्यासाठी गोलंदाजी मार्क्सवरती येत आहेत किरण. लास्ट ओव्हर शेवटचे 6 बॉल मैदानावरती बाकी असणार आहेत. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. किरण मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आलेत. किरणला रन वाचवायचे आहेत. दुसऱ्या बाजूला यंगस्टर पापडीला रन करायचे आहेत. पाहूया 6 बॉलमध्ये किती रन होणार. आतापर्यंत जर स्कोर पाहिला तर स्कोर आहे 47. चांगली इकॉनॉमिकल रेट मैदानावरती आपल्याला बॅटिंग करणारी टीम यंगस्टर पापडी संघाचा पाहायला मिळालेला आहे. अगेन्स्ट काय घडणार या 6 बॉलमध्ये. किरणचा पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बॉल वरती आलाय ओ आणि चांगला कॅच मैदानावरती त्या ठिकाणी कव्हर केलाय. चांगला कॅच मैदानावरती घेतलाय. फलंदाज बाद. विकेट डाऊन. गॉन. थँक्यू. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहिलं तर युसुफ दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. बरेचसे खेळाडू वसई चॅम्पियन या संघामध्ये खेळणारे खेळाडू आहेत. वसईसाठी ज्यांनी एक गाव एक संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळलेले आहेत. बरेचसे खेळाडू आपण यंगस्टर पापडीला बिलॉंग करताना पाहिलेले आहेत. त्याच परिसरातील हे संपूर्ण खेळाडू आहेत. यावेळचा स्ट्रोक युसुफ आल्या आल्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न भावेश आहेत. भावेशच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक उतुंग षटकार. 6 रन. सितारों की महफिल में गूंजेगा तराना, में गूंजेगा तराना, में गूंजेगा तराना. ये होठों पे आया है दिल का फसाना. अरे थँक्यू. युसुफ जसे आले मैदानावरती तसं आक्रमण करण्याचा प्रयत्न युसुफ यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि 50 धावेची वेस सध्या ओलांडली गेली आहे. धावा धावफलकावरती 53 रन. दिशा थोडीशी बरगडली. आपण पाहिलं तर लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय की काही यस डेफिनेटली पाहायला मिळतोय. पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र पुन्हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिले तर एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 54 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या. किरण पुन्हा मैदानावरती. किरण यांचा बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. बॉलला खेळले गेले. स्वतः विजय जाधव त्या ठिकाणी येत आहेत. बॉलला फील्ड करतायत. एक धाव मात्र पुन्हा मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 55 धावा मात्र धावफलकावरती आतापर्यंत उभारला गेल्यात. किरण यांचं कौतुक करायला हवं. मागच्या षटकामध्ये काय घडलंय सद्दामच्या षटकामध्ये ते विसरता मात्र गोलंदाजी आता सध्याच्या घडीला करतायत. यावेळचा बॉल थोडीशी लेन त्या ठिकाणी मात्र भरकटली परंतु 2 धाब्यांसाठी जास्त काही इम्पॅक्ट पडणार नाहीत. 2 धाबा मैदानावरती येतात आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचते. ती मात्र 57 धावा धावफलकावरती आतापर्यंत उभारल्या गेल्यात. बॅटिंग करणारी टीम यंगस्टर पापडी संघाच्या माध्यमातून अगेन्स्ट असणारा संघ आपण पाहिलं तर विजय 555 वसई.
4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात, अजूनही 2 बॉल बाकी आहेत. धावा फलकावरती 57 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष यांची आक्रमक इनिंग आपण आतापर्यंत एका बाजूने पाहत आहात. विस्फोटक इनिंग. पुन्हा मात्र आपण पहिला तर पूल करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही म्हणता येणार. एक धाव तर वेगाने घेतला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी विजय यांच्या दिशेने झालाय. फेकी ॲक्युरेट झालाय आणि मैदानावरती पंचांचं बोट या हवेमध्ये. फलंदाज संतोष यांना परतावं लागेल. माघारी विकेट आलाय आणि या शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. संकेत मैदानावरती जाईल, तोपर्यंत ऐकूयात संकेत. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये हाय हाय होए होए, हाय हाय होए होए, हाय हाय होए होए, बदोबदी बदोबदी बदोबदी, अखे लड़ी बदोबदी. थँक्यू. नवीन खेळाडू आपण पाहिलं तर संकेत बिट्या कळम या गावातून मात्र बिलोंग करणारा हा खेळाडू आहे. तो सध्या मैदानावरती दाखल झालेला आहे. पाहूया शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल कशा प्रकारे संकेत मैदानावरती पेस करतायत. शेवटचा बॉल. ओहो, कडक स्ट्रोक होता समोरच्या दिशेने, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कौतुक करायला व किरणनं रन नाही दिला, किरणनं रन वाचवल्यात. त्यामुळे किरण इम्पॅक्ट या मॅच मध्ये टाकत असताना पाहायला मिळालेत. धावा फलकावरती उभारल्या गेल्या संघाच्या एकूण धावा 58 धावा झाल्यात आणि 59 धावेंचं लक्ष हे मैदानावरती ठेवलं गेलेलं आहे. 59 दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे केल्या जातील, कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील, की डिपेंड केल्या जातील, हेही आपण धावतो समालोचन पुन्हा कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहोत. महत्वाचा मॅच आहे, महत्वाचा सामना आहे. लाईनमॅन यांना विनंती आहे आपण मैदानावरती जायचं जिथे मॅचला सुरुवात होईल. 59 धावेंचं लक्ष मैदानावरती कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल याचं धावतं समालोचन घेऊन येतील पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. ते गोड आवाज भरत मोरे सरांचा. थँक्यू. धावा झाल्यात 59 झालेल्या आहेत आणि 60 धावेंचं लक्ष आहे. पण 59 धावा झालेल्या आहेत, 60 धावेंचं लक्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. आणि 59 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत हे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस आहे, तर टॉस या ठिकाणी होणार आहेत. मी विनंती करतोय कार्तिक 11 आणि जीवदान 11. कार्तिक 11 चे कॅप्टन आहेत आपल्यापर्यंत. जीवदान 11 चला. जीवदान 11 थँक्यू. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. कार्तिक 11 आणि जीवदानी 11. टॉस इम्रान यांच्या शुभ असे टॉस आणि टॉस जिंकलाय जीवदानी 11 जीवदानी 11 टॉस जिंकलेला. डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग करणार असं त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. कार्तिक 11 आपल्याला मैदानावरती फिल्डिंग करायचे. टॉस या ठिकाणी पार पडलेला आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये आपण पुन्हा आवाज ऐकूयात भरत मोरे सरांचा. एक संगीत घेऊया आणि संगीतानंतर आपण येऊयात मॅचच्या दिशेने. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे.
वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. घेऊन चाललोय सरळ आपल्याला दुसरी इनिंगकडे, ज्या ठिकाणी विजय 555 एकूण 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाली आहे आणि त्याचा बचाव करण्यासाठी यंग स्टार पापडी चांगला झंझावात. बॅटिंग मध्ये संतोष यांचा पण पहिला चेंडू विजय जाधव, ब्रांड स्ट्रोक, चेंडू सीमारे का पार, वाईड इश लॉंगर क्लिअर करतोय, षटकार. थँक्यू डीजे. विजय बबन जाधव, वन ऑफ द ग्रेट प्लेयर फ्रॉम सैतायुगा. जिद्द काय असते, गट्सी क्रिकेट काय असतं या खेळाडूला माहित आहे. मॅचलेस पासूनचा प्रवास आणि त्यानंतर बघता बघता अनेक मोठमोठे संघ, ज्या संघांमध्ये खेळण्याची संधी ज्याला मिळाली, आज रबॉल क्रिकेट विदाउट प्रॅक्टिस खेळत असताना पाहायला मिळतात. परंतु साहिल हा तितकासा सोपा गोलंदाज नाहीये. उजष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडची सांगता होते, अवसर वळतात, सांगतात येस इट्स वाईड. साहिलकडे सुद्धा प्रचंड अनुभव आहे. यंगस्टर पापडीसाठी खेळत असताना म्हणा किंवा वसई कोळेवाड्यासाठी खेळत असताना अनेक वेळा खेळाडूला आपण पाहिलंय. आणि हे जे बॅटल, ही जी जुगलबंदी आहे, ही खूप पाहण्यासारखी असणार आहे. कारण 60 धावांचा पाठलाग, 60 धावांचा बचाव हा आपल्याला बघायला मिळणार आहे. एक चेंडू 7 धावा अशी स्थिती. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. नो मॅच लँड मध्ये चेंडू जातोय. युसुफ यावेळेला चेंडूला जोपर्यंत गॅदर करतील तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केली जाते. बघा गोखुरीतील खेळाडू आहेत, विजय जाधव, त्यांच्या साथीने असणारे भावेश, ते सुद्धा गोखुरीला बिलॉंग करतात. राहुल जॉन याच संघामध्ये, संतोष जाधव विजयांचे बंधू आहेत, ते सुद्धा या संघामध्ये आहेत. अनेक असे गोखुरीचे खेळाडू त्या संघामध्ये आपल्याला दिसतात त्या बॅटिंग युनिटमध्ये. आणि समोर यंग स्टार पापडी 30 वर्षांपेक्षा जास्त क्रिकेटची सेवा करणारा संघ आहे, तो समोर आहे. आज भरपूर लीजंड टीम इथे खेळताना दिसल्या. त्या संघाने आपल्या क्रिकेटिंग फॉर्मॅटमध्ये, जो फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळतात तिथे चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आहे आणि प्रामाणिक क्रिकेटची सेवा करत असताना दिसल्यात. त्यापैकी एक संघ भावेसाठी हा चेंडू वेट केला आणि त्यानंतर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. धाबा किती मिळतील? 1 2, येस इट्स अ 2 रन, 2 धाबा. त्यामुळे स्ट्राईक भावेश यांच्याकडे दिसतील. बघा स्ट्राईकचा नियम आहे, बॅटची एज लागून जर का डिक्लेअर मध्ये गेला सिंगलसाठी तर तुम्हाला स्ट्राईक कंपल्सरी रोटेट करावी लागेल. आणि जर का 22च्या रूपाने चेंडू मागे गेला तर तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता येणार नाही. आणि तिसरी व्याप जर 2 साठी गेलाय तर तुम्हाला ज्या पॅटर्नने बॅटिंग चेंडू ला फेस केलाय तोच मागे जाईल. भावेश स्टेप आउट झाले आणि त्यानंतर मात्र फ्लाइट असणाऱ्या चेंडूला फ्लाइटने पाठवलंय. मिड विकेट सीमारेखा पार, येतोय उत्तुंग दर्जेदार, शानदार, बहारदार, लाजवाब अफुल्लातून षटकार, 6 धावा. व्हॉट अ शॉट. डीजे गणेश इन द मिक्स. थँक्यू डीजे. पहिलं षटक थोडंसं महागडं. 60 म्हटलं की तुम्हाला आपोआप 15च्या सरासरीने धाबा करायच्या आहेत आणि 15च्या सरासरीने धाबा करण्यासाठी तुम्हाला एका षटकामध्ये किमान 2 षटकार मारणं गरजेचे असतील. या पुन्हा एकदा फुलटॉस सफल झाले आणि त्यानंतर जवळ नाही पूर्णपणे सफल झाल्यात. चेंडू सीमारेखा पार, मिड विकेट क्लिअर करतोय, षटकार. थँक्यू डीजे. चेंडू किती झाल्यात? फक्त 4 धावा. धावपलगती 22. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय विजय 555. 5 बॉल झालेत. येस 5 बॉल झालेत. बघा जरा. येस 5. चेंडू 22 धावा. लास्ट बॉल साहिलचा, समोर भावेश. ओहो, ये डिलिव्हरी जरुरी थी. समजायला मार्ग नाहीये. जर का या डिलिव्हरीचे चेंडू इफेक्टिव्ह ठरतायत तर मात्र पुढे मागे हलवण्याचा प्रयत्न का केला जातोय. डॉट बॉल येतोय, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 22 धावा धावपलगती विजय 555 या संघाच्या बिनबाद. आई गाव देवी
थँक्यू टीचर. माफ करा 22 ने 23 कारण शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव आली आहे. पहिलं षटक संपलं 23 धावांचं. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज वापरला जातोय. अपकमिंग यंगस्टर मॅन फ्रॉम वटार मिस्टर प्रथम येतोय गोलंदाजी मार्क वरती. मागील वर्षी ज्या वेळेला पालघरचा संघ सुप्रीमो खेळण्यासाठी गेला होता त्यावेळेला त्याच्या 15च्या स्क्वॉड मध्ये प्रथमचा समावेश होता आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रथमने यंगस्टर पापडीसाठी खरोखरच वाखाणण्याजोगे खेळ केला होता. आज प्रथमला आपण रबर बॉलचं क्रिकेट खेळत असताना पुन्हा एकदा पाहतो या जीवदानाच्या ऐतिहासिक मैदानावरती ज्या ठिकाणी यंगस्टर पापडी या संघाला पुन्हा एकदा संघाचं प्रतिनिधित्व करत असताना ते आपल्याला दिसतात. 6-23 आलेले आहेत आतापर्यंत म्हणजेच अजूनही 37 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. प्रथमचा पहिला चेंडू वेगवान आतमध्ये येणारा होता आणि त्याला इनसाइड आउट खेळलेत. पहिली धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही. चांगली फिल्डिंग तिथे होताना पाहायला मिळाली. फेकी सुद्धा झाली. एक धाव तोपर्यंत धावून पूर्ण केली जाते. मला वाटतं विनय त्या ठिकाणी येतोय. विनय म्हात्रे. पहिला चेंडूवर एक धाव आली आहे. प्रथम कमबॅक कडे जाणतात. यंगस्टर पापडीसाठी ट्रम्प कार्ड बॉलर आहेत परंतु आता ते दुसऱ्या स्थानावरती गोलंदाजी करतात. भावेश 2 षटकात त्याच्या बॅटमधून 2-3 आले होते. फुल टॉस बॉल. येस इट्स नो बॉल. नो +1. 2 धावा. ओव्हर स्टेपिंगचा नो कदाचित असावा. नासिर सरांनी तिथे कळवलंय. त्यामुळे या 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. मग सगळं काही ठीक घडतं त्यावेळेला पायावरती पण लक्ष जातं आणि अतिरिक्त जे चेंडू हाताळले जातात ते नेहमीच डोकेदुखी ठरत असतात. रबर बॉल क्रिकेटमध्ये षटकार सर्वाधिक मोठी डोकेदुखी असते परंतु या गोष्टींना सुद्धा विसरून चालत नाही जी बाब आता मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. कारण ज्या वेळेला सायबा संघ मैदानात खेळत होता त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 6 धावा होत्या स्टुडंटच्या समोर आणि असं असताना नो +1 आला आणि त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर झालेला 14 धावा या आस्किंग रन रेटला मॅच करणाऱ्या होत्या. मोमेंटम शिफ्ट ते नो बॉलला झाला होता. विजय ओहो मोठा फटका मारायचा होता परंतु वेगानं चेंडू आतमध्ये आलाय. खूप चांगला कंट्रोल आहे प्रथमचा आपल्या चेंडूवरती. आतमध्ये येणारा चेंडू खूप वेगानं आणतात. बॉलला कुठून उचलायचंय, कुठून आतमध्ये आणायचंय, कुठून बाहेर आणायचंय या सर्व बाबी प्रथमच्या पुढे कंट्रोल मध्ये आणि ते दाखवत असताना इथे विजयला बीट करतायत. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. म्हणजे फ्रीडच्या चेंडूवरती तितकेसे फ्रीली खेळू शकलेले नाहीयेत. विजय 555 एका बाजूला दुसऱ्या बाजूला यंगस्टर पापडी. मोठं बॅटल आहे. येस सर. धावफलकाची धावा 26 विजय समोर प्रथम. मोठा फटका या वेळेला पूर्णपणे टाइम केला, जज केलं आणि त्यानंतर मात्र फेकून दिलंय. सीमारेखा नाही फक्त 2 धावा. इट्स अ 2 रन. मेहनत खूप मोठी केली होती परंतु तितकासा योग्य म्हणतात ना अपेक्षित नसीहत मिळालेलं नाही. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचले 2 धावांशी. प्रथम आतापर्यंत मोठा फटका लगावू देत नाहीये. ही सर्वाधिक मोठी जमेची बाब आणि संघाच्या हिताची बाब ठरते यंगस्टर पापडीसाठी. परंतु ऍडव्हान्टेज आहे आणि थोडंसं वरचढ काय विजय 556 कारण पहिल्या षटकामध्ये त्याने 23 धावा कुठल्यात ज्या आस्किंग रन रेट पेक्षा 8 धावांनी जास्त होत्या. हे कॅल्क्युलेशन आहे आणि आता क्रिकेटला प्रगत क्रिकेट टेनिस क्रिकेट किंवा कोणताही फॉर्मॅट असो तुम्हाला कॅल्क्युलेशन करूनच चालावं लागतं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सादर करावं लागतं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटला सातत्यानं तुम्हाला ध्यानात ठेवावं लागतं आणि तीच कदाचित कॅल्क्युलेशन आता इथे विजय 556च्या कामाला येते. वाईड आला. वाईड नंतर 29. आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्यात आणि 3 चेंडूमध्ये 6 धावा. फुल फेस ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न परंतु जितक्या मागे बॅकलिप नेली होती तिथून चेंडूला कनेक्ट करेपर्यंत तितकं प्रॉपर टाइम नाही आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून गेला. एकाचं रूपांतर 2 मध्ये. चेंडू फेकला गेला. गॅदर करण्यामध्ये चूक आणि असं असताना मात्र या 2 धावा मिळाल्यात. 1 कॅचच्या जागी 2 गेल्यात. या धावा वाचवाव्या लागतील.
अगोदरच्या षटकामध्ये जास्त धावा गेला तर तुम्हाला एक धाव वाचवणं गरजेची आहे. 4 चेंडू आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात प्रथमने. 2 चेंडू चाचणी खेळणं शिल्लक आहे. आणि असं असताना विजय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती असतील. चला अखेरकार मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय, ज्या ठिकाणी 2 चेंडू चाचणी खेळणं शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये विजय 555-6 अर्धा पल्ला पार झालाय. ज्या 60चा पाठलाग करायचा होता तिथे आतापर्यंत 31 धावा आलेल्या आहेत. 31 आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लेगस्टंपच्या बाहेर आणि बाहेरचा चेंडू साईड स्क्रीनच्या बाहेर सुद्धा गेलाय, पडद्याच्या मागे गेलाय. त्यामुळे 1+1 अशा 2 धावा मिळतील. एक बाईकच्या रूपाने एक वाईडच्या रूपाने अशा 2 धावा म्हणजे 33 रन्स आहेत स्कोरबोर्ड वरती. माहित आहे विजय यांना. बघा एखाद्या गोलंदाजा क्रम बदलल्यानंतर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट त्याच्या परफॉर्मन्स वरती पडत असतो. अनेक वेळा आपण बघितलंय. आज कदाचित तसंच झालं असावं. साहिलच्या जागी प्रथम आले असते, प्रथम जागी साहिल, वेगळं चित्र दिसलं असतं. येस इट्स वाईड, पुन्हा एकदा वाईड. दडपण आहे. विजय सारखा मोठा खेळाडू समोर असताना प्रथमला विचारपूर्वक चेंडू हाताळावे लागतात आणि त्या हाताळत असताना चुका सुद्धा होत आहेत. दिशाहीन गोलंदाजी होतीये. 34 धावा, अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहायचंय आपल्या पोझिशन मध्ये येण्यासाठी. हो जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, काय शानदार डिलिव्हरी, परंतु पुन्हा एकदा लेगस्टंपच्या बाहेर बीट करतोय हा चेंडू बॅटरला, परंतु लेगस्टंपच्या बाहेर असल्या कारणाने दंडित केलं जात आहे वाईडच्या रूपाने. गोटू अंकल स्मृती चषक आपण पाहतात. एक असं नाव, एक असं व्यक्तिमत्व जे सातत्याने क्रिकेटशी निगडीत होतं. मग लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो किंवा रबर क्रिकेट असो, गेले कित्येक वर्ष या नावाला आपण गाजत असताना पाहिलं. ज्या वेळेला वेळ होती त्यावेळेला मैदानात खेळत असताना आणि ज्या वेळेला खेळ संपला त्यावेळेला मंचावरती विविध स्पर्धांच्या माध्यमातून ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळायची, असे तुम्हा सर्वांचे लाडके दर्दी क्रिकेट प्रेमी आणि हौशी क्रिकेट प्रेमी गोटू चाचा. आणि त्यांच्या स्मृतीला म्हणजे त्यांच्याच आठवणीने उजाला देणारी ही स्पर्धा गोटू अंकल स्मृती चषक 4थ्या वर्षामध्ये आली. आणि जसं विजयने मगाशी सांगितलं होतं की आम्ही फक्त ही स्पर्धा गोटू अंकलची स्पर्धा गोटू अंकलच्या नावाने त्यामुळे आम्ही खेळत आहोत. आणि ही एक रिस्पेक्ट होती वसई तालुक्यामध्ये त्यांची, आणि ती रिस्पेक्ट आपल्याला सर्व खेळाडूंच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. आणि म्हणूनच या स्पर्धेचं हे भव्य दिव्य रूप. ओहो बॅटेज प्लेड ऑन, फलंदाज बाद, भावेश बॅक टू द डिपार्ट गॉन. DJ Jack थँक यू डीजे. धप्पल करती धावा 36-36. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चांगल्या स्थितीमध्ये सध्याला विजय 555-6चा संघ आहे आणि या स्थितीला कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. प्रथमचं षटक जरी महागडं आलं असलं म्हणजे त्या षटकामध्ये जरी वाईड नो असे रन्स येताना आपण बघितले असले तरी सुद्धा षटकार आला नाही. हा कंट्रोल प्रथमचा आपल्याला पाहायला मिळाला. गतीने बीट करत होते आणि गतीने प्रभाव टाकत होते फलंदाजावरती. संतोष जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. विजय जाधव यांचे बंधू आहेत, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ख्याती. कालच कोणगावला खूप चांगला परफॉर्मन्स झालाय टीम 94 कामनच्या माध्यमातून खेळत असताना. युसुफ नवीन गोलंदाजी मार्क वरती, अपकमिंग यंगस्टर.
चॅम्पियन वसईसाठी खेळत असताना गावटू क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे हाताळलं या खेळाडूने. आज पाहूयात या वसई तालुका ओपन फॉर्मॅटमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. उडवला यावेळेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु तो बनतोय दर्शक, कदाचित चेंडू निघून गेलाय. 1-2-2 फक्त 2. तिथे डिक्लेअर झोन आहे, मर्याद क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर 2 धावा मिळतील असं सांगितलं गेलंय. त्यामुळे विजयांची मेहनत पुन्हा एकदा थोडीशी जास्त होती आणि त्याचा नतीजा कमी येतोय. आता विचार करावा लागणार आहे कोणत्या क्षेत्रात कशा प्रकारे चेंडू मारायचा आहे. जास्त फिरायचं उलट की बॉडीला स्ट्रेट ठेवत असताना शॉर्ट आर्म पुल करून मिड विकेटच्या डोक्यावर मारायचंय. युसुफ पुन्हा एकदा सज्ज होतील. कमबॅक करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. इथे सेट झालेल्या विजय यांची विकेट, निर्धाव येणारे सातत्याने चेंडू आणि त्यानंतर हे 4 ते 5 धावांचे षटक मॅच मध्ये परत आणतील. यंगस्टर पापडीला चेंडू उडवला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे सोहल, झेल खाली, झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. विजय जाधव यांचा गॉल. चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. राहुल जॉन अजून एक गोखिवऱ्यातील खेळाडू. पोटपणे टॉप ऑर्डर गोखिवरीची पाहायला मिळाली. एका क्षणाला वाटलं गावठू आहे की काय, परंतु तसं नाहीये. राहुल प्रतिभावान खेळाडू आहे. डावखुऱ्या फलंदाजाच्या लिस्टमध्ये राहुलचं सुद्धा नाव घेतलं जातं. ज्यावेळेला एक चांगल्या खेळाडूंची टॅलेंटेड खेळाडूंची गणना केली जाते. विजय जाधव यांची विकेट या मॅच मधला खूप मोठा पलटवार आहे यंगस्टर पापडीसाठी आणि खूप मोठा कमबॅक आहे. पाहूयात इथून पुढचा प्रवास कसा होतोय. कारण जी इक्वेशन होती, पहिल्या चेंडूत 2 धावा आल्यानंतर 22 धावांची गरज राहिली होती आणि असं असताना दुसरा चेंडू डॉट आलाय. म्हणजेच काय, जी चेंडू गणिक आस्किंग रन रेट होता, चेंडू गणिक सरासरी अपेक्षित होती, थोडीशी कमी झाली. जिथे 2 ची अपेक्षा होती तिथे 1 आला. कारण या 2 चेंडूचा पहिला चेंडू 2 दुहेरी अंकामध्ये आला आणि 2च्या रूपाने आला आणि नंतर विकेट आली आहे. म्हणजे सरासरी 1 ची झाली. राहुल जॉन समोर युसुफचा हा चेंडू आड्या बॅटने खेळलाय, लपेटलाय. सोहेल पुन्हा एकदा इन ऍक्शन, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही, थांबवलंय. क्या बात आहे. 1च धाव मिळतीये. या षटकावरती सर्वांच्या नजरा आहेत. यंगस्टर पापडीला जिंकण्यासाठी या षटकामध्ये कोणताही मोठा फटका खायचा नाहीये. तर दुसऱ्या बाजूला विजय 555 संघाला काय गरजेचं आहे, तर या षटकामध्ये किमान एक तरी मोठा फटका यावा, जेणेकरून मॅच मध्ये जे आपण होतो ते परत येऊ. बघूयात काय घडतंय. सोहेल आणि युसुफ यांना इन ऍक्शनवर पाहिलं. झेल टिपताना सोहेलला. जवळचे मित्र आहेत एकमेकांचे, एकाच गावाला बिलॉंग करतात. हो लेग स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू, खूप चांगल्या प्रकारे गॅदर केलं चेंडूला. वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची पण एक धाव येईल. उद्याचा दिवस सुद्धा खूप मोठा आहे गोटू अंकल स्मृती चषकासाठी, कारण ओपनचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. ओपनचे संघ इथे दिसतील. मोठमोठ्या खेळाडूंची 30, 40, 40 धावा आहेत. म्हणजेच 20 धावांची अजूनही गरज आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा झालाय आणि स्टुडंट आई जीवदानी संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. ओहो वेगवान चेंडू, क्या बात आहे, शानदार डिलिव्हरी. सिंगल धाव येताना पाहायला मिळतीये. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. युसुफने खूप मोठा कमबॅक करून दिला यंगस्टर पापडीला आणि म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट कोणत्याही फॉर्मॅटचं खेळा, मॅच कधी बदलेल त्याचा काही नेम नसतो. मगाशी 16 धावांचा पिछा करत असताना 2 षटका अशी काही टाकली गेली होती, असं वाटत होतं ही मॅच सुद्धा एक ऐतिहासिक मॅच बनते की काय.
त्याच्या अगोदरची एक मॅच जर आपण बघितली तर 26 धावांची गरज असताना 6 चेंडूंमध्ये त्या 26चा पाठलाग झाला. 1 बॉल 1 वरती ती मॅच आली होती. त्यामुळे या मॅच मध्ये सुद्धा एक सरप्राईज करणारा रिझल्ट आपल्या समोर येऊ शकतो. साहिल पुन्हा एकदा चेंडूवरती आलेत. सिंगल धाव इथे धाव कंप्लीट केली जाते. 42 42 धावा धाव फलकात शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. बघा इथे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी विजय 555 संघाला एखादा मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो मोठा फटका आला तर एक पॉझिटिव्ह मोमेंट घेऊन ते शेवटच्या षटकामध्ये येऊ शकतात. संतोष जाधव मध्ये क्षमता आहे, युसुफ यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे षटकार न मारून द्यायची. त्यामुळे खरी मजा या चेंडूवरती दिसेल. संतोष जाधव पिनाच्या बॅट मधून येतोय. दणदणीत खणखणीत लाजवाब शानदार या मॅच मध्ये परत आणणारा षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. 6-12. शेवट थोडासा खराब झाला परंतु शेवट गोड झाला विजय 555 साठी. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज कोण येईल गोलंदाजी मार्क वरती याची चर्चा चालू आहे आणि ती चर्चा चालू असताना शेवटी चेंडू 6-12 आला. 48 रन झाले. 48 60 धावांची गरज आहे. 48 झालंय ना. 60 विन आहे. 60 चं टार्गेट. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या इनिंगच्या 12 आले होते. तुम्ही 11 काउंट केले होते कदाचित आणि त्यामुळे तो 1चा फासला होता. 60 आहे टार्गेट. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे आणि असं असताना नवीन बॉलर सिद्धेश नवीन गोलंदाजी मार्क वरती. संतोष जाधवने बिगुल वाजवलंय. विजयासाठी पहिला पाऊल पुढे उचललंय. राहुल जॉन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाला गरंगत निघून गेलाय. विनय, युसुफ, गणेश काकड आणि ते चेंडूवरती येत असताना चेंडू पकडला गेलाय, फेकला गेलाय. ओह धावचीची संधी नाही. तोपर्यंत 3 धावा धावून कंप्लीट. बघा हात वरती केल्यानंतर 3 धावा दिल्या जाणार आहे डायरेक्टली. याची सुद्धा नोंद घ्या. बाकी संघांनी सुद्धा याची नोंद घ्या कारण तुमची मॅच येईल त्यावेळेला सुद्धा हाच रूल असणार आहे. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात आणि स्ट्राइक रोटेट होते. ज्याने षटकार लगावला तो फलंदाज स्ट्राइक इनवरती आलाय आणि सिद्धेश तीन धावा पहिल्या चेंडूवरती म्हणजेच 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. मॅच बिलकुल ऑन आहे दोन्ही संघांसाठी. इथून येणारे 2 चेंडू जर का निर्धाव आले मॅच अजून चांगली रंगेल. लपवण्याचा प्रयत्न यावेळेला मोठी चपराक आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय संतोष जाधवने. चेंडूला सीमारेखा पार. अजून एक शानदार षटकार. आता 3 धावांची गरज. 4 मध्ये 3. अमान स्पोर्ट्सचे ओनर अब्दुल चिखलकर अंकल यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल अंकल आपण मंचावरती आसन असतं आपलं सहर्ष स्वागत गोटू अंक स्मृती चषकाच्या माध्यमातून. या खेळाशी निगडीत असणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं आगमन होत असताना विजयी 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 षटकार विजय 555 संघासाठी मारला गेलाय. संतोष जाधव पिनाच्या बॅट मधून. हार्ड लक टीम यंगस्टार पापडी आणि खूप खूप अभिनंदन. संघ विजय 555. मॅच फिनिश. सामना संपलाय. आईजिदानी संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली आहे त्यामुळे कार्तिक इलेवन संघ आपण फील्डिंग त्वरित लावून घ्या. आईजिदानी टीम ने टॉस जीतकर बल्लेबाजी करने का निर्णय लिया है. गेंदबाजी करने के लिए आपको जाना होगा कार्तिक इलेवन. अशा प्रकारे मॅच फिनिश.